पावसासंदर्भातल्या बातम्यांनंतर बातमी आहे मनोज जरांगेंसंदर्भातली। मराठ्यांना त्रास देऊ नका, आमचा संयम ढळू देऊ नका असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला। आमच्या नादी लागू नका, नाही तर गुलाल लागणार नाही असं म्हणत पंकजा मुंडेंना सुद्धा जरांगेंनी इशारा दिलाय। तुम्ही मनगट दाखवायचा कामाच्या भानगडीत पडू नका, कारण ते मनगट दाखवण्याची भाषा मराठ्यांना शिकवायची गरज नाही, ते जन्मलं कीच सारडत आहे। तुम्ही एकत्र आलात, आम्हाला काय वाटलं नाही, आम्ही एकत्र आलोत, आनंदाने एकी स्वीकारा। हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, पण आडवं चाललं की कव्हाच गुलाल लागत नसतो। ना घर ना भावकी ना काय, सगळ्या समाजसारखा आहे। माझं गाव असो किंवा माझा जिल्हा असो किंवा माझं राज्य असो, सगळा समाज, आम्ही समाजासाठी काम करतोय। समाजावरती अन्याय नाही झाला पाहिजे। बीड जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठ्यावर गोरगरिबावर अन्याय, तिथं यायची काय गरज होती? तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा, फोडा। मी बरोबर ते लोक गुतवतो। मी पुन्हा एकदा सांगतो फडणवीस साहेबांना, माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका, त्याचं ऐकून आमचा संयम ढळू देऊ नका।